अनगोळ वडगाव रोड साई श्रद्धा कॉलनी इथं आम्ही आहे आता आणि इथं भरपूर प्रमाणात साप सापडलेत आणि इथं अनेक साप आलाय तर बघूया कोणाला दिसलं सर ते साप कोणाला दिसलं कसं दिसलं ते समोर येत होतं अचानक तुम्हाला दिसलं तर इथं साप आहे बरं ठीक आहे नानेटी जातीचा साप असावा आणि नानेटी म्हणतात त्याला तो असेल असं अंदाज आहे बघूया आता कोणता साप आहे हे थोडंसं ह्यानी ब्रिक्स वगैरे ठेवलेत आणि त्याच्यामध्ये इथं झाडूच्या मागे साप आहे पकडूया त्याला साप आहे आणि अंदाजा बरोबर आहे हा तर नानेटी जातीचा साप आहे अतिशय प्रेमळ साप असतो काहीच करत नाही बघू शकता तुम्ही कसं पकडले मी त्याला गार्डन मध्ये लॉन मध्ये वगैरे राहणारा हा साप जास्तीत जास्त बेडूक खाण्यासाठी आपल्या आजूबाजूला येतो याच्यापासून काहीच धोका नाही आहे तुम्ही बघितला किती जवळून मी त्याला पकडलं हा साप सहसा चावतच नाही आणि जरी चावला चुकून तरी बिनविषारी साप आहे याच्यापासून काही धोका नाही आहे आणि हा साप पिल्लू नसून याला वाटत होतं की पिल्लू आहे पण पिल्लू नसून हा साप ॲडल्ट आहे तर या जातीमध्ये सापाची जी लांबी असते लेंथ असते ती एवढीच असते कमी असते 1 ते 1.5 फुटापर्यंत हा साप असतो जास्तीत जास्त आणि नानेटी याला म्हणतात मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बफ स्ट्रिप्ड किलबॅक असं नाव आहे याला स्ट्रिप्ड किलबॅक का म्हणतात कारण याच्या शेपटीकडे बघा असे स्ट्रिप्स असतात लाइनिंग असतात त्यामुळे याला बफ स्ट्रिप्ड किलबॅक सुद्धा म्हणतात याच्या गळ्याच्या खाली पिवळ्या रंगाची झाक तुम्हाला दिसेल तर याच्यामुळे लोक त्याला विषारी आहे की काय असं गैरसमज होतो लोकांचा तर हा विषारी नसून बिनविषारी साप आहे याच्यापासून काही धोका नाही आहे तर याला आपण आता पॅक करूया अतिशय प्रेमळ आजूबाजूला थोडंसं ग्रीनिश आता पावसाळा आहे त्यामुळे गवत वगैरे वाढलेलं आहे आणि बेडकं छोटे छोटे बाहेर पडतात ते खाण्यासाठी असा आला याचा पण काही धोका नाही तर याला आपण आता आपण पॅक करूया व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ स्नेक सेवर शिवानी जो माझं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा